बदलत्या राजकीय प्रवाहात योग्य निर्णय घेऊन पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचाल करण्यात यावी या हेतूने जनता दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक कुपवाडमध्ये प्राध्यापक शरद पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली। लोकनेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जनता दल आणि हितचिंतक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती। उपस्थित असलेल्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि प्राध्यापक शरद पाटील सरांचा विचार पुढे न्यावा यासाठी सर्व ते अधिकार सरांच्या कुटुंबाने घेतल्यास आमचा पाठिंबा राहील असं म्हटलंय। तर काहींनी जनता दल सेक्युलर पक्षात कार्यरत राहावे असं मत मांडलंय। यावेळी ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर जयपाल चौगुले, प्राध्यापक बाळासाहेब मासुले, दादा पाटील, ॲडव्होकेट शब्बीर आलासे, ॲडव्होकेट फैयाज झारी, विजय कर्नाळे, महावीर सौंदते, प्रशांत अग्रवाल, प्राध्यापक सलीम सय्यद, श्रीकांत धोत्रे, प्राध्यापक बबन पाटील तसेच प्राध्यापक शरद पाटील यांच्या कन्या ॲडव्होकेट वैशाली देवर्षी, डॉक्टर सुप्रिया आडमुटे, सरोज रायनाडे, नातू प्रणव पाटील आणि त्यांचे जावई उदय देवर्षी, जितेन रायनाडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी सरांची पुण्यतिथी आणि जयंती साजरी करण्यासंबंधी चर्चा झाली। विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। सध्या संस्थांची वाटचाल करताना अनेक अडचणी येत असल्याने भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या दृष्टीनेही मते मांडण्यात आले। त्यांच्याबरोबर राहिले, पण त्यांच्यानंतर आता ही 2 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या इथल्या नेत्यांनी म्हणजे जनता दल सेक्युलरच्या वाढीसाठी किंवा त्याच्यासाठी ना महाराष्ट्र दल राज्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी प्रयत्न केले, ना आपल्या लोकल लेवलला काही प्रयत्न झाले। जर जनता दल सेक्युलरचं थोडं अस्तित्व असतं तर हा विषय आज चर्चेला आला नसता असं मला वाटतं। आणि हे करत असताना सरांच्या ज्या काही संस्था आहेत, चांगल्या संस्था बघायला सगळेजण उत्सुक आहेत आणि त्यात अगदी धडाडीनं पुढं जातात, पुढं असतात 4 लोकांच्या। पण ज्या अडचणीतल्या संस्था आहेत त्या चालवत असताना, त्या टिकवायच्या म्हणून, पुढं न्यायच्या म्हणून सरांचे कुटुंबीय, सरांच्या मुली जे काय प्रयत्न करतात, ज्या अडचणींना तोंड देतात आणि हे करत असताना पूर्वी सरांच्या जवळ असलेले सहकारीच कशा पद्धतीनं त्रास देतात हे झारी साहेबांना माहिती आहे, त्यांना थोडंफार माहिती आहे आणि इतर काही सहकाऱ्यांना पण माहिती आहे। पण ह्या अडचणी होत असतात, ह्यामुळं हा विचार, राजकीय वाटचाल हा विषय चर्चेला यायचं कारण हे आहे की ह्या अडचणी आणि जनता दल सेक्युलरचं काही अस्तित्व असतं तर आम्हालाही आनंद झाला असता, आम्ही त्या पक्षात मुद्दाम अगदी आवडीनं भाग घेतला असता। आणि हे हीनता आणि सरांच्या कुटुंबियांना होणारा जो त्रास आहे, ह्या 2 गोष्टीमुळे हा विषय आत्ता चर्चेला आला आहे।